कोबी मंचुरियन बनवण्यासाठी फ्रेश आणि ताजा कोबी घेतलेला आहे। हा कोबी छान असा अक्काच धुतलेला आहे। कोबी खिसून घेतलेला आहे। खिसून घेतलेल्या कोबीमध्ये एक बीटरूट मीडियम आकाराचे खिसून टाकलेले आहे। बीटरूट खिसून टाकल्यामुळे दुसरा कोणताही कलर टाकण्याची गरज लागत नाही। 1 टेबलस्पून काश्मीरी तिखट टाकलेला आहे। चवीनुसार मीठ, अद्रक लसूण 2 टेबलस्पून, 2 टेबलस्पून इतका कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 4 टेबलस्पून मैदा घेतलेला आहे। हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। येथे खायचा सोडा 1 चिमटभर इतका टाकलेला आहे। सर्व मिक्स करून लगेचच आपण मंचुरियन बनवणार आहे। त्यामुळे याला जास्त पाणी सुटत नाही। छोट्या छोट्या आकाराचे मंचुरियन बनवून घेणार आहे। तुम्हाला ज्या कोणत्या पद्धतीने छोटी मोठी साईज आवडत असेल त्या पद्धतीने येथे मंचुरियन बनवून घेतलेले आहेत। एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे। सुरुवातीला ट्रायलसाठी एक मंचुरियन टाकलेले आहे। ते कुठेही फुटत नाही किंवा सुटत सुद्धा नाही। आता उरलेल्या सर्व मंचुरियन थोडं थोडं करून मी यामध्ये सोडणार आहे। याला नॅचरल कलर आणि फुगलेसुद्धा छान याचा कलर इथे आपण बघू शकता। यामध्ये सर्व तळून घेतलेले मंचुरियन अजून एकदा मी तळून घेणार आहे। असं केल्यामुळे मंचुरियन छान क्रिस्पी आणि चवीला सुद्धा अप्रतिम अशा होतात। ह्या मीडियम गॅसवरती सर्व मंचुरियन आपण दुसरा राऊंड भाजून घेणार आहे। दुसऱ्यांदा भाजल्यामुळे येथे कलर सुद्धा थोडा चेंज झालेला आहे। येथे एक पाटीभर इतक्या मंचुरियन एका कोबीपासून झालेले आहेत। याचा आवाज सुद्धा बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहेत। मंचुरियन तयार करण्यासाठी एका मोठ्या कढईमध्ये 3 टेबलस्पून इतकं तेल टाकलेलं आहे। बारीक चिरलेला भरपूर सारा लसूण टाकलेला आहे। 1 हिरवी मिरची टाकलेली आहे। 1 मीडियम आकाराचा ओला कांदा बारीक चिरून टाकलेला आहे। 1 शिमला मिरची मीडियम आकाराची बारीक करून 2 मिनिटं हे सर्व मिक्स करून घेतलेले आहे। 1 टेबलस्पून इतका सोया सॉस टाकणार आहे। विनेगर 2 टेबलस्पून इतकं टाकलेलं आहे। टमॅटो सॉस 3 ते 4 टेबलस्पून टाकून हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। एका वाटीमध्ये कॉर्नफ्लॉवर 1 टेबलस्पून टाकून मिक्स करून त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे सर्व मिक्स करून यात थोडंसं पाणी टाकणार आहे आणि 1-2 मिनिटं छान असं परतून घेणार आहे। वरून थोडंसं पाणी टाकलेलं आहे। तळून घेतलेल्या सर्व मंचुरियन यामध्ये टाकून हे सर्व 2 मिनिटं छान असं परतून घेणार आहे। वरून थोडीशी ओली कांद्याची पात टाकलेली आहे। येथे आपल्या गरम गरम मंचुरियन ठेल्यासारख्या तयार झालेले आहेत।